आयुष्यात मी 60 वर्षाचा आहे, पण माझ्या आयुष्यात माझा तालुका सोडून मी पहिल्यांदाच बाहेरच्या स्टेजवर भाषण करतो आणि ते सुद्धा अशा ठिकाणी करतोय ज्या ठिकाणी शिवरत्न बंगल्यावर सरकार मशीनपासून सगळ्या महाराष्ट्राची श्रद्धा आहे. मी राजकारण आता आज तरी बोलत नाही, कारण माझा सगळ्यांशी परिचय नाही आहे या भागात. मी पण तसा नवीनच आहे, पण इतिहासाच्या माझ्या पाऊलखुणा या भागात नव्या नाहीत, कारण मी नाईक निंबाळकर आहे आणि अस्सल नाईक निंबाळकर आहे, राजवाड्यातला नाईक निंबाळकर. उदोजी मनमोहन राजवाड्यातल्या अभिषिक्त राजाचा मी नातो. मालोजीराव नाईक निंबाळकरांच्या विक्रमसिंग नावाच्या मुलाचा मी मुलगा. मी कोणी तोतया नाही. इलेक्शन झाली, 5 वर्ष मोठी कठीण गेली होती, हे सगळं सांगतो. आधी पहिल्यांदा मला दादांचं, बाळादादांचं, मोठ्या दादांचं, काकींचं, सगळ्या इथल्या स्टेजवरच्या मान्यवरांचं नाव घेणं खूप महत्त्वाचं आहे. काकी, आपल्या सगळ्यांच्या परवानगीने मी आपल्याला सांगायला सुरुवात करतो. आज सकाळी या घरात आलो, काल फॉर्मवर सूचक म्हणून सही करत होतो. मंत्र जप चालला होता. काकी स्वतः मंत्र म्हणत होत्या. सगळ्या बहिणी भाऊजया सगळ्या उभ्या होत्या. काका बसलेले होते, थोरले काका बसलेले होते, काकी सगळ्या होत्या, त्यांच्या आई होत्या. मला माझं लहानपण आठवलं. एक काळ असा होता की माझ्या पण घरात सगळं घर भरलेलं होतं. माझ्या आई आता फक्त आहेत, बाकी आता आमच्या घरात वडीलधारा कोणी नाही. आमच्या राजवाड्यात 36 माणसाचं टेबल, डायनिंग टेबल, आणि 36 माणसाचं डायनिंग टेबल भरून आम्हाला मुलांना खाली बसावं लागायचं. त्यात पाहुणे रावळे नातेवाईक असं पद्धत आमच्या घरात होती. आज ह्या घरात मी ती पद्धत बघितली आणि माझ्या मनापासून, माझ्या जीवापासून या शिवरत्न बंगल्याला मी वंदन केलं आणि माझ्या मनापासून मी आशीर्वाद माझा या घराला दिला. बाळ, मी तुम्हाला भैया म्हणत नाही, मी तुम्हाला बाळ म्हणतो. मी संस्थानिकाचा मुलगा आहे आणि संस्थानिकाच्या घरात घरच्या मुलांना बाळा म्हणतात. ज्या दिवसापासून तुम्हाला बघितलं त्या दिवसापासूनच आपलेपणा वाटला आणि आपोआपच मी तुम्हाला धैर्यशील बाळ म्हणायला लागलो. मी कॉलेजमध्ये होतो, रणजित आमच्या बरोबरच होते, लहान होते आमच्या. मोठे भाऊ आम्ही असायचो, गाड्या असायच्या, 4 पैसे खिशात असायचे. आणि कधी अभ्यास चांगला तर केलाच नाही, पण वाईट नाद सगळे केले. दारू मात्र कधी मी पिलो नाही. पण एका युवाच्या इलेक्शनमध्ये नगरी मुलं आमच्या बरोबर होती. नगरी मुलांनी 11,000 रुपये स्टेफिनच्या बागचं बिल केलं. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, ते बिल भरायला पैसेच नाहीत आमच्याजवळ. 11,000 रुपये 82 साली फार मोठी रक्कम होती आणि ती आमची रक्कम शिव्या देत 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 आजीदादांनी भरली. आमची उधारी आजीदादांनी भरली, कारण आजीदादांचे बंधू श्रीनिवास हे देखील आमच्याच ग्रुपमध्ये होते. अशी माझी ओळख.
मारुतीराव नाईक निंबाळकरांचा मी नातू, राजेसाहेबांचा नातू असल्यामुळं आणि शिवाजीराजांचा लाडका पुतण्या असल्यामुळं मी फलटण एज्युकेशन सोसायटीचा चेअरमन झालो. आमच्या 70 शाखा आहेत, 3,500 स्टाफ आहे. 127 वर्ष जुनी संस्था आहे, चांगली चालणारी संस्था आहे. आम्ही आमच्या संस्थेचं शिक्षणाचं दुकान केलेलं नाही. 500 एकर जमीन आहे आमच्या संस्थेला, भरपूर जमीन आहे. 1 गुंठा सुद्धा आमचा शासकीय नाही. शासकीय जमीन आम्ही कधी घेतली नाही, आम्ही त्या भानगडीत कधी पडलो नाही. मी देवभक्त नाही, बिलकुल देवभक्त नाही. मला पूजा अर्चा फारशी आवडत नाही, पण आज फार आवडतं. आमच्या रामाचा रथ असतो आणि रामाच्या रथाची पूजा मला करावी लागते. मी नाही करत जास्ती करून. संजू बाबा देवभक्त आहेत, ते गावात असले तर मी अजिबात बसत नाही पूजेला. परंतु जर बसलो यदा कदाचित तर लोडावर बसतो, मला काय खाली बसता येत नाही. आणि लोडावर बसून त्यांना सांगतो ब्राह्मणांना की लवकर उठका, नाहीतर तुमचं काय खरं नाही. पेपरवाले असतात दोन्ही बाजूने, सगळ्या बाजूने पगड्या घालून ब्राह्मण बसलेले असतात. मी हात जोडतो आणि म्हणतो लवकर उरक, नाही तर तुझं खरं नाही. लोकांना वाटतं मी पूजा करतो, असा मी देव. परंतु या वेळेला मला देव पावला. रामाच्या देवळात गेलो. या निंबाळकरांची उमेदवारी डिक्लेअर झाली होती. म्हटलं रामराया, आता रामनगरी तू वाचव. काहीतरी अशी काढ युक्ती. असं वाटत होतं की मोहिते पाटलांना डावलणार नाही भाजप. कोणाला साधी गोष्ट समजते हो. शेवटी जन्मत जनाधार काहीच नसलेला माणूस फक्त लादायचा, ही कुठली पद्धत आहे? ना मित्रपक्षांना विचारलं, ना स्वपक्षीयांना विचारलं, कोणालाही न विचारता ती उमेदवारी दिली गेली. त्यांचे जे काही 5 वर्षातले प्रताप आम्ही बघितले, त्याच्यात त्यांची उमेदवारी आम्हाला अवघड वाटतच होती. रामाला गेलो, माळजाईला गेलो आणि म्हटलं चला आता जरा फिरून येऊया, डिप्रेशन आलंय. शिखर शिंगणापूरला, शिखर शिंगणापूरला ऊन जरी होतं तरी वारं होतं. सगळा भाग सभोवताल फिरून बघत होतो. माझ्या मित्रांनो, मला खरोखर एका गोष्टीची जाणीव झाली की या ठिकाणी आपण माण तालुक्यात उभे आहोत. सिद्धनाथ हे आमचं कुलदैवत, आमचंही नाथाचं मंदिर जावलेलं आहे आणि सिद्धनाथाचं मंदिर म्हसवडलं आहे. मोहिते पाटलांचं इथेच सिद्धनाथाचं मंदिर आहे आणि माझ्या डोक्यात नाव आलं मोहिते पाटील. आम्ही म्हणत होतो की आम्हाला उमेदवारी द्या, आमच्या नेत्यांना आम्ही मागत होतो, पण आमच्यासाठी प्रयत्न झालाच नाही. मागच्या वेळेला आम्ही नुरा कुस्ती खेळून बसलो होतो. सोंग होतं ते इलेक्शनचं, सोंग. संजय मामाचं इलेक्शनचं सोंग होतं, मॅच फिक्सिंग. ते खेळून बसलो होतो. हा त्रास सुरू झाला होता. मोहिते पाटील नाराज आहेत हे बघून मला आनंद वाटला. शिवरत्नाची आठवण झाली. शंभू महादेवाने माझ्या डोक्यात बरोबर अकलाईची जाणीव करून दिली आणि थोडी बहुत अक्कल मला आली. माडेश्वरी आठवली, कमळाई आठवली. आमच्याच घराच्या या देव्या आहेत. राव रंबा नाईक निंबाळकर हा
फलटणच्या गल्लीबोळात जन्मलेला नव्हता, फलटणच्या राजवाड्यात जन्मला होता. मुदोजी मनमोहन राजवाड्यातूनच जन्मून तिथून तो बाहेर पडला होता आणि तो आमच्या वाडवडिलांचा सख्खा भाऊ होता, ज्याची मार्डेश्वरी आणि कमळाचं मंदिर बांधलं. कमळाची तर पूजा अशी होती पूर्वी, आलो मी करमाळापुरीला तुझ्या सगळ्या आश्रय आला, पहिला मुद्रा मात्र माझा फुलपतनपुरीला, असा राजाराव रंबाची प्रार्थना देवीला होती. आणि या प्रार्थनेचं पुस्तक पोथी आमच्याजवळ अजून पण आहे. मार्डेश्वरी आठवली. देवासारख्या माणसाची मुलं बाबासाहेबांनी अनिकेत आठवले. माझ्या आजोबांचा आणि सरकार नरसिंहचा फार संबंध होता. या भागात देखील माझे आजोबा भूमिपूजनांना बरेच वेळा येत असत. त्या काळात उभारीचा काळ होता अकलूजचा, आणि माझे आजोबा त्यावेळेला मंत्री होते. ते त्यावेळी नेहमी या भागात येऊन भूमिपूजन करत असत. त्यावेळेला हा शेका पक्षाचा फार मोठा बालेकिल्ला होता. माझ्या आजोबांना काम सोपलं होतं काँग्रेसने, की शेका पक्षाची माणसं काँग्रेसमध्ये घेऊन घ्या. कधी कधी मला वाटतं की शेका पक्षाची माणसं काँग्रेसमध्ये आली, काँग्रेसमध्ये वाढली, खूप काम केलं त्या लोकांनी काम केलं म्हणूनच हे सगळं हिरवंगार दिसतं. आज एवढे मोठे मोठे नारळ के झालेले दिसतात. अकलूज सगळं अतिशय सुंदर दिसतं. आमचे दिवस मात्र कायम संघर्षातून गेले, घरातल्या भांडणामुळे. मी माझ्या आयुष्यात कधीही कुठलंही घर भांडण होऊन मोठं झालेलं बघितलेलंच नाही. माझ्या स्वतःच्या घरावरून मला तसा अनुभव आहे की माझ्या 2 चुलत्यांच्यात भांडणं झाली आणि श्रीराम कारखाना आमच्या हातातून गेला. या गोष्टी झाल्या. रामराजांच्या डोक्यात पहिल्यापासून की हा माणूस नसावा असं, आणि त्यांनी ते उघडपणे सांगितलं होतं. रामराजे विजयदादा ही जनाधार असलेली माणसं आहेत. 60-70 हजार मताचे फरक त्या ठिकाणी करून दाखवू शकणारी ही लोक आहेत. याचा कुठलाही विचार न करता यांना कम्प्लिटली कोलून ज्यावेळेला ही उमेदवारी दिली गेली, त्यावेळी मग आमची सर्वपक्षीय बैठकीला ती व्हिजिट झाली. धैर्यशील भैया भेटले, दिसले, खूप आवडले. या ठिकाणी आज तर भाषण ऐकल्यावर माझी पूर्ण खात्री पटली की योग्यच म्हणतात. वीर गंभीर, संस्कारी, शीलवान असा मुलगा या शिवरत्न बंगल्याने धैर्य आणि शील दोन्ही असलेला आम्हाला दिला. याचं मला खरोखर परमेश्वरी संकेत वाटला. मला हा पहिल्यांदा परमेश्वरावर थोडी बहुत मला जाणीव झाली की आहे. आमचं सईबाईचं घर, सईबाईचं माहेर आमचं, हे हंबीरराव मोहिते. अकलूजचं घर हंबीरराव मोहित्यांचं घर आहे हा पुराव्याचा कागद या घराण्याजवळ जरी नव्हता तरी तो माझ्याजवळ होता. आणि मी तो रणजितदादांना, धैर्यशील बाईंना ते सगळं सातारा जिल्ह्याचं गॅझेटच आणून दिलं. आणि त्या ठिकाणी अकलूजच्या मोहित्यांना हंबीरराव हा किताब होता. म्हणजे बघा कसं आहे की सईबाईचं माहेर वाचवायला हंबीरराव मोहिते आले. शंभू महादेवांनी संकेत दिला. राजाराव रंबाचे सगळे लोक या ठिकाणी स्टेजवर आले. पंढरपूरचे आम्ही मानकरी, पंढरपूरची मंडळी आली. पंढरपूरची पालखी आम्ही पूजा केल्याशिवाय हलत नाही, प्रस्थान होत नाही. तो मान आमचा आहे, फलटणकरांचा. फलटणला ज्यावेळेला देव येतात त्यावेळेला देव रात्री विमानतळावर जातात
आणि पूजा झाल्यानंतर मुक्कामी आमच्याकडे येतात. ते काय येतात तर ज्ञानेश्वर माऊलींचे आईवडील संन्यास घेण्यापूर्वी फलटणला आले होते. त्यांची 4 लहान मुलं, मुक्ताई, सोपान काका, निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव आणि त्यांचे आईवडील असे फलटणला आले. आणि काळसच्या मंदिरात आल्यानंतर त्यांच्या पायांना, त्या मुलांच्या पायांना फोड आले चालून चालून. वडाची पानं पायाला बांधून खतपतलेले पाय घेऊन ते फलटणच्या राजवाड्याच्या ओवऱ्यांवर येऊन थांबले. 13वं शतक होतं. त्या 13व्या शतकातल्या ओवऱ्या आज देखील उभ्या आहेत. आणि त्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींची सेवा आमच्या पूर्वजाच्या हातून घडली. आणि त्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींच्या वडिलांनी फलटणच्या पोथीत एक ओवी लिहून ठेवली. ती अशी होती माझ्या मित्रांनो, शूर उमदा राजा येथील सच्चिल सद्गुणी राणी, लक्ष्मी आणि सरस्वती या राजग्रही सदैव भरतील पाणी, आशीर्वाद देत असे विठ्ठल पंत कुलकर्णी. आणि ह्याच्यातून आज ताब्यात ती गोष्ट खरी झाली. लोकशाहीच्या प्रवाहात ज्या वेळेला माझे आजोबा सामील झाले त्यावेळेला 48 साली 77 लाख रुपये सरकारी खजिन्यात देऊन सर्वस्व अर्पण करून लोकशाहीच्या प्रवाहात ते सामील झाले होते. पुण्याही होती. संस्थानिकांचे तनखे बंद केले गेले. लाल पाटीच्या गाड्या असायच्या पूर्वी. फलटण लिहिलेलं असायचं आमच्या गाडीच्या पाट्यांना. ते सगळं गेलं. आणि विवंचना आली समोर. राजाचं घर असून, हजारो एकराचे मालक आम्ही असून, पैशाच्या विवंचनेतून सुद्धा आम्ही गेलो. वाईट दिवस आम्ही बघितलेले. वाईट दिवस म्हणजे आमच्या मानाने असं काही फार वाईट होते अशातली गोष्ट नाही. आणि या सगळ्या प्रसंगातून वाईट दिवस संपले, चांगले दिवस आले. आता धैर्यशील बाळ अजून चांगले दिवस आणतील याची मला खात्री आहे. रामराया रावणाचं परिपत्य करेल. शंभू महादेव त्याचा 3रा डोळा उघडेल याची मला खात्री आहे. सर्व वडीलधाऱ्यांना मी नमस्कार करतो. या शिवरत्न बंगल्याला मी नमस्कार करतो. सरकार महर्षी आणि काकींना मी नमस्कार करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद साहेब. यानंतर गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जुंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर.